या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी देवीचा आशीर्वाद घेत असते आणि त्यावेळी मनाशी म्हणत असते की देवी आई, आम्ही नेहमीच अधिपतींच्या भल्याचा, त्यांच्या सुखाचा विचार करत असतो आणि आम्हाला चांगलंच माहिती आहे की त्या मास्तरनीसोबत त्यांचं सुख नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या दोघांना कायमचं वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हेच अधिपतींसाठी योग्य आहे याची आम्हाला खात्री आहे. तितक्यात ती दुर्गीसुद्धा त्या ठिकाणी येते. तिने खूप सोन्याचे दागिने घातले असतात आणि तिचा तो अवतार बघून भुवनेश्वरी विचारते की हे काय आहे, तू काय कोणाच्या लग्नाला चालली का? तर दुर्गी आनंदाने म्हणते की अगं ताई, आपण त्या मास्तरनीच्या लग्नाला. पण ती पुढे काही बोलणार त्याआधीच भुवनेश्वरी तिच्यावर ओरडते आणि तिला शांत राहायला सांगते. त्यामुळे दुर्गी म्हणते की सॉरी ताई, मी चुकून बोलून गेले आणि मग तीसुद्धा देवीपुढे हात जोडते. मात्र भुवनेश्वरीसोबतच बोलत असते, परंतु त्याआधीच भुवनेश्वरी तेथून निघून जाते आणि जेव्हा ही गोष्ट दुर्गीला समजते तेव्हा तीसुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ जाते. दुसरीकडे अक्षराची आई तिची कामं करत असते. मात्र त्यांचा मनाशी विचार सुरू असतो की अक्षराच्या मनात नेमकं काय सुरू आहे काय माहिती. ती डॉक्टरांकडे सुद्धा जात नाहीये, सोनोग्राफी सुद्धा करून घेत नाहीये. काल तर म्हणत होती की मी माझ्या संसारासाठी भुवनेश्वरी मॅडमला फेस करेल. नेमकं काय करणार आहे मुलगी काय माहिती. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती दोनदा तीनदा आईला आवाज देते, मात्र आईचं काही तिच्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे अक्षरा त्यांच्या जवळ जाते आणि आईला हाक मारते. त्यामुळे त्या घाबरून विचारतात की काय झालं. तर अक्षरा विचारत असते की अगं कोणत्या विचारात होती तू आणि मला बघून अशी डचकली का? तर आई म्हणत असते की अगं अक्षरा, काही नाही, मला तुझीच काळजी वाटत होती. तर अक्षरा म्हणत असते की आई, आता का काळजी करतेस तू माझी? मी तुला काल सांगितलं ना की सगळं काही ठीक होणार आहे. तर आई म्हणत असते की अक्षरा, तू प्लीज एकदा डॉक्टरांकडे जाऊन ये. तुला सोनोग्राफी करायची आहे की नाही? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो आई, पण आत्ता लगेच मी डॉक्टरांकडे जाणार नाही आहे. तर आई म्हणत असते की अक्षरा, मला तुझ्या तब्येतीची ना खूप काळजी वाटते. तू जो काही ताण घेतेस ना तो तुझ्या बाळावर सुद्धा येतोय अगं. पण अक्षरा म्हणत असते की आई, अगं मग चांगलं आहे ना, माझ्या बाळाला आत्ताच कळेल की बाहेर आल्यानंतर त्याला काय काय फेस करावं लागणार आहे. अभिमन्यूसारखा तो सुद्धा गर्भातूनच शिकून येईल. आणि ते ऐकून आई म्हणते की अगं, मला खरंच खूप भीती वाटते त्या भुवनेश्वरी मॅडमची. त्यांनी चारुहास दादांसोबत जे काही केलं तेच जर त्यांनी तुझ्यासोबत केलं तर आता तुझ्या आतमध्ये एक नवीन जीव वाढतोय. पण अक्षरा म्हणत असते की आई, असं काही होणार नाही आहे. भुवनेश्वरी मॅडम मला हातसुद्धा लावू शकत नाही. पण ते ऐकून आई अजूनच काळजीत पडते. ती म्हणत असते की अक्षरा, मला खरंच खूप भीती वाटते गं. आणि अधिपतींचं किती आंधळं प्रेम आहे माहिती ना त्यांच्यावर. मात्र अक्षरा म्हणत असते की आई, अधिपतींनी त्यांच्या डोळ्यांवर फक्त पट्टी बांधून घेतली आहे. एकदा का ती पट्टी निघाली की मग त्यांनासुद्धा भुवनेश्वरी मॅडम खऱ्या कशा आहे ते कळेल. आणि मला कधी कधी असं वाटतं की आपल्या भुवनेश्वरी मॅडमकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि अधिपतींचा वेगळा आहे. म्हणजे शेवटी भुवनेश्वरी मॅडमने त्यांना लहानाचं मोठं केलं आहे. जरी त्यांना शिक्षण दिलं नसेल तरी कसं जगायचं हे शिकवलं आहे. त्यामुळे अधिपतींच्या मनात त्यांच्याविषयी आदर प्रेम असणारच ना. आणि त्यावेळी अक्षराची आई म्हणते की ते काही असू दे, पण ती बाई चुकीची आहे हे आपल्याला माहिती आहे ना. त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, आणि म्हणूनच मला आता लवकरात लवकर पुन्हा अधिपतींना भेटायचं आहे आणि त्यांना आमच्या बाळाबद्दल सांगायचं आहे. एकदा का त्यांना ही गोष्ट कळली की मग बघ सगळं कसं छान होतं ते. आणि ते ऐकून आई म्हणते की ठीक आहे, मात्र त्याआधी तू प्लीज एकदा डॉक्टरांकडे जाऊ नये. परंतु अक्षरा पुन्हा नकारच देते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीत बसलेले असतात. त्यांना सतत भुवनेश्वरीची धमकी आठवत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्यांना सांगू लागतात की तुम्हाला माहिती आहे का अधिपती अक्षरा. पण त्या पुढे काही बोलणार त्याआधीच चारुहास सर घाबरून विचारतात की काय झालं, पुन्हा त्या भुवनेश्वरीने काही केलं की काय? आणि त्यावेळी आजी हसून म्हणतात की तिने काही केलेलं नाही आहे. मी तुम्हाला हे सांगायला आले होते की अधिपती आणि अक्षराची भेट झाली आहे. ते दोघेजण बोलले एकमेकांशी. आणि हे ऐकून चारुहास सरांचा तर आनंद गगनात मावेनासा होतो. आधी तर त्यांचा विश्वास बसतच नाही. ते पुन्हा पुन्हा आजींना विचारत असतात की खरंच ते दोघे एकमेकांना भेटले का? आणि त्यावर आजी सांगतात की हो, मला स्वतः अधिपतीने हे सांगितलं आहे. शाळेमध्ये त्या दोघांची भेट झाली, दोघे एकमेकांसोबत बोलले सुद्धा. आणि हे सगळं ऐकून चारुहास सर खूप खुश होतात. ते म्हणत असतात की शेवटी देवीने माझं ऐकलं. आता अक्षरा लवकरात लवकर या घरात यावी एवढीच माझी इच्छा आहे. दुसरीकडे आई अक्षराला म्हणत असते
की मला कळतच नाही आहे तू डॉक्टरांकडे जाण्यासाठी नकार का देते याचा तुझ्यावर आणि बाळावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु अक्षरा म्हणत असते की अगं आई असं काही नाही आहे. मला ना आधी अधिपतींसोबत बोलायचं आहे, त्यांना आमच्या बाळाबद्दल सांगायचं आहे आणि मी तुला यासाठी नकार देत होते कारण मला पहिल्या सोनोग्राफीला माझ्यासोबत अधिपती हवे होते. आमच्या बाळाची पहिली हार्टबीट मला त्यांच्यासोबत ऐकायची आहे. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून आईला देखील हसू येतं. ती म्हणत असते की अगं असं आहे का? आणि त्यावेळी अक्षरा लाजून म्हणते की हो आई, म्हणून मी तुला म्हणते की प्लीज आपण थोडे दिवस थांबूया. आणि त्यावर तिची आई म्हणते की ठीक आहे, हवं तर तू सोनोग्राफी नंतर कर, पण एकदा जनरल चेकअपला तरी जाऊ नये. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते आणि मग लगेच शाळेत जाण्यासाठी निघते. दुसरीकडे चारुहास सर आजींना सांगत असतात की आई, एकदा का अक्षरा घरी आली ना की मी आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालणार आहे. अक्षराला सांगणार आहे की तुझ्या हस्ते आपण शाळेतल्या सगळ्या मुलांना वह्या पुस्तकं देऊ. आणि त्या अधिपती गाढवाला सुद्धा म्हणणार आहे की तू सुद्धा कामगारांना बोनस दे. आणि ते ऐकून आजी तर खूपच खुश होतात. त्या म्हणत असतात की एकदा का सुनबाई घरी आली की बघा सगळं कसं ठीक होईल. आणि त्यावर चारुहास सर देखील आनंदाने हो म्हणतात. ते दोघेजण अधिपती आणि अक्षरा जेव्हा पुन्हा एकत्र येतील तेव्हा काय काय करायचं याच गोष्टीविषयी बोलत असतात. चारुहास सर म्हणत असतात की जसा चातक पक्षी पावसाची वाट बघतो ना, तसं मी देखील अक्षराची वाट बघत होतो. कारण ती मुलगी या घरात असल्याने या घरामध्ये चैतन्याचं वातावरण असतं. माझं हे जे काही नवीन आयुष्य आहे ना, ही तिचीच देण आहे. खरंच तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आणि त्यावेळी आजी म्हणतात की अगदी खरं बोललात तुम्ही, माझ्यावर सुद्धा तिचे खूप उपकार आहेत. माझ्यासारख्या अडाणी बाईला तिने लिहायला वाचायला शिकवलं. खरंच आपली सुनबाई खूप चांगली आहे. आणि त्यावर चारुहास सर देखील हो म्हणतात. पण मग त्यानंतर ते आईंना असं सांगतात की ते दोघेजण जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा मी त्यांना सांगणार आहे की आता तुम्ही इथे थांबू नका, बाहेर कुठेतरी जा. ते ऐकून आजी म्हणतात म्हणजे तुम्ही त्यांना फिरायला बाहेर पाठवणार आहात का? तर चारुहास सर म्हणतात की नाही, मी त्यांना असं सांगणार आहे की तुम्ही या घरात राहू नका, दुसरीकडे जाऊन कुठेतरी तुमचा संसार थाटा. आणि ते ऐकून आजींना धक्काच बसतो. त्या म्हणत असतात की असं का बोलताय तुम्ही? तर चारुहास सर म्हणत असतात की ते दोघे जर इथे राहिले ना तर त्यांचा संसार काही होणार नाही. कारण तुमची ती मुलगी भुवनेश्वरी त्यांना सुखाचा संसार कधीच करू देणार नाही. त्यामुळे त्या दोघांनी इथून निघून जाणंच योग्य ठरेल. आणि मग याच गोष्टीवरून ते आजींसोबत वाद घालू लागतात. दुसरीकडे अधिपती जेव्हा फॅक्टरीमध्ये जातो तेव्हा तो ओंकारला काल त्याची आणि अक्षराची भेट झाली आहे असं सांगतो. आणि ते ऐकून ओंकारला सुद्धा आनंद होतो. आणि मग अधिपती त्याला म्हणतो की आता मी लवकरात लवकर पुन्हा मास्तरीणबाईंना भेटणार आहे आणि त्यांना घरीच घेऊन येणार आहे. त्यानंतर मग ओंकार लगेच शिवानीला कॉल करतो आणि तो तिला देखील ही गोष्ट सांगतो. परंतु तिचा आधी या सगळ्यावर विश्वास बसतच नाही. ती म्हणत असते की आपण त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केले, पण ते आले का नाही ना. मग अचानक कशी त्यांची भेट झाली आणि मुळात तुला कोणी सांगितलं? आणि त्यावर ओंकार हसतच म्हणतो की अगं अधिपतीने स्वतः सांगितलं. आणि ते ऐकून मग शिवानीसुद्धा खुश होते. दुसरीकडे तो वकील भुवनेश्वरीला कॉल करतो आणि तिला सांगतो की मॅडम, तुम्ही काल मला जे काम सांगितलं होतं ते काम पूर्ण झालं आहे, तुम्ही आता इथे येऊ शकता. आणि ते ऐकून भुवी खूपच खुश होते आणि लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. परंतु जाण्याच्या आधी ती एकदा इराला कॉल करते आणि विचारते की तिकडे काय सुरू आहे. तर इरा म्हणत असते की काही नाही, इकडे तर सगळं वातावरण शांत आहे. तर भुवनेश्वरी हसतच म्हणते की ठीक आहे, पण आता आम्ही असं काहीतरी करणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्या बहिणीची झोपच उडेल. आणि ते ऐकून इरा विचारते की नेमका काय प्लॅन आहे मॅडम तुमचा? आणि त्यावर भुवनेश्वरी तिला तिचा प्लॅन सांगते आणि म्हणते की आता मी जे काम सांगितलं आहे ते लवकरात लवकर करा, या कामाचा आम्ही तुम्हाला दुप्पट मोबदला देऊ. आणि ते ऐकून इरासुद्धा खुश होते आणि लगेच भुवनेश्वरीचं काम करायला तयारही होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.